तर सामन्याकडे आपण मैदानाच्या मध्ये पुढे वळणार आहोत आणि 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 20 धावा स्कोरबोर्ड वरती आपण इथे मैदानामध्ये नक्कीच पाहतोय. यानंतरची देखील जी मॅच होईल आणि दोन्ही टीमचे कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी लगेच तयार राहा. कुठल्या प्रकारचा अधिकचा वेळ तुम्ही घ्यायचा नाही. रायझिंग स्टार पिरंगुट आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वयंभूश्री रामेश्वर क्रिकेट क्लब भुकुम या 2 संघांमध्ये यानंतरची होणारी लढत आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहे, त्यामुळे विनंती असणार आहे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी तयार राहा. तर मॅच कडे आपण पुढे वळणार आहोत. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय तयार महेश नानगुडे. पुढे येता वैयक्तिक दुसऱ्या षटकाचा स्पेल घेऊन आलाय. यावेळेस खेचून मारायचा प्रयत्न होता, फक्त प्रॉपर जरूर मिडल झाला नाहीये, परंतु चेंडू मात्र चाललाय एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. आता मात्र आलाय खणखणीत चौका. इथे मैदानाच्या आतमध्ये बघायचंय काय तर निलेश ज्या प्रकारचा आपण पाहतोय स्ट्रोक खेळण्याचा त्याने प्रयत्न इथे केला, परंतु कुणाल साठे आल्या पावली मागे परतला. डायमंड ची विशिकार फिरली नाती कधीच माघारी, तख्त दौलती समोर केली ना लाचारी, कधी न झुकली ती दिल्लीच्या दरबार. धर्म रक्षणासी सदा सहज भवानी झाली, जुलूम करत्याच्या रक्ताने ती नाली. महाराष्ट्रावर स्वातंत्र्याचे द्वार. मैदानामध्ये आपण बघूयात यावेळेस आता मात्र विकेट येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि जो विकेटचा सिलसिला जो सुरू आहे विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाले. 24 धावा स्कोरबोर्ड वरती 3 विकेट येताना आपल्याला पाहायला मिळालेत. आता मात्र पायात टाकलाय, अक्षरशः बेड्या टाकायचं काम महेश नानगुडेने केलंय. धावबाची संधी होती, परंतु यावेळेस मात्र आपण पाहतोय सगळ्यात महत्वाचं सूरजने जे आपण पाहिलेले तर सूरजचे एफर्ट चांगलेच होते, मी त्यामध्ये दुमत नाही. परंतु महेश नानगुडेने जेव्हा जेव्हा खांद्याचा वापर केलाय, जेव्हा जेव्हा टप्पे मागे खेचून टाकलेत, जेव्हा जेव्हा बाउन्स विकेटचा अंदाज जर आपण पाहिला ना तर बाउन्स खूप चांगला आहे या विकेटवर. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन केलेला बॉल होता स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये कॉटन बोल्ड आणि आता मात्र मैदानामध्ये बाद झालाय तो किरण. विकेट होईल पतन. चार विकेट येताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. फलंदाज आपण पाहतोय आता मात्र एका पाठोपाठ बाद होताना आपल्याला जे पाहायला मिळाले 24 वरती 4 आहेत. एका पाठोपाठ फलंदाज मैदानामध्ये बाद झालेले. शुभम धिडे नवीन बॅटर यावेळेस दाखल झालेत. महेश नानगुडेला मग पाहतोय मिळालेले यश. आता वेगाने टाकलाय तुम्ही हे करू शकत नाही. क्रीजचा वापर केला आणि महेश नानगुडे मात्र यावेळेस आपण पहा शुभमला त्याने फॉलो केलं. ज्या दिशेने तो चाललाय त्याच दिशेने तुमची पॉझिटिव्हिटी तुमची एनर्जी तुम्ही किती एनर्जी घेऊन मैदानामध्ये उतरताना या गोष्टीला महत्व असतं. याही वेळेस फटका फसलेला आहे. महेश नानगुडे स्वतः चाललाय, अक्षरशः रमत गमत चेंडूच्या खाली पोहोचला आणि एक सोपा कॅच पकडलाय महेश नानगुडेने. पुन्हा एकदा कॉटन बॉल विकेट होईल पतन. फलंदाज बाद. हलकीशी आपण पाहिले गेले तर नक्कीच आता हवेची झुळूक आता जी येते आणि त्याचमुळे
सामन्याकडे आपल्याला पुढे जायचंय. मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आपण पाहिले गेले तर नक्कीच भव्य दिव्य स्वरूपाचा डे नाईट फॉर्मॅट कारसाई करंडक 2026 समस्त ग्रामस्थ आपण पाहिले गेले तर कासारसाई मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाईचे बहारदार आयोजन आणि नियोजन. उपस्थित तमाम प्रेक्षक राजांचा पुन्हा एकदा मी मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाईच्या वतीने कासारसाई करंडकामध्ये स्वागत करतो. हार्दिक असं स्वागत करतो. राहुल दगडे आलेत आता मात्र गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल होता, अगदी वेगाने चेंडू हाताळला आणि तिथे मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होऊ दिलेला नाहीये. चेंडू इथे मैदानाच्या मध्ये डॉट आलाय. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज तयार राहुल. राऊंड दी विकेट. आखोटप्याचा बॉल होता, फटका फसलाय. राहुल चाललाय चेंडूच्या खाली आणि याही वेळेस कॉटन बोल्ड विकेट. फलंदाज बाद. सह्याद्री मातीचा कणकण सदा हे गाणार, सह्याद्री मातीचा कणकण सदा हे गाणार. माझ्या राजाचं, माझ्या राजाचं, माझ्या राजाचं, माझ्या राजाचं, माझ्या राजाचं राजपण काल होतं आतुल्य राहणार. 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 सह्याद्री मातीचा कणकण सदा हे गाणार, सह्याद्री मातीचा कणकण सदा हे गाणार. माझ्या राजाचं, माझ्या राजाचं, माझ्या राजाचं, माझ्या राजाचं, माझ्या राजाचं राजपण काल होतं आतुल्य राहणार. माझ्या राजाचं राजपण काल होतं आतुल्य राहणार. माझ्या राजाचं. हॅलो हॅलो चेक. पुढच्या मॅचचा टॉस होणार आहे. इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचे. मॅच कडे आपण पुढे जाऊया. धबलगावरती 24-24 वरती 6 बॉलिंग ट्रॅक वरती बॉल होता यार. पुन्हा एकदा राहुल फुल टॉस बॉल होता आणि आता मात्र मैदानाच्या मध्ये सामन्याकडे आपण मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा बघूया. तिसऱ्या पंचाकडे रेफर केले बीमर साठी. हा चेंडू ते बीमर आहे की नाही हे मात्र बघितलं जाणार आहे. तर मैदानामध्ये पुन्हा एकदा बघूया. आता धाफलकावरती धाबा ज्या आहेत त्या 25 वरती 6. तिसरे पंच आपण पाहिलं तर अजय आबळे सर थोडेसे बिझी होतील. तिसऱ्या पंचाचा निर्णय इट्स अ नो बॉल. बीमर चेंडू होता. आता मात्र फ्रीट या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहिलं गेलं तर नक्कीच रायझिंग स्टार पिरंगुट उपस्थित आहेत. त्यांचंही मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाईच्या वतीने स्वागत. त्याचबरोबर स्वयंभू श्री रामेश्वर क्रिकेट क्लब भुकुम हाही संघ अगदी वेळेमध्ये उपस्थित राहिलाय. त्यांचंही स्वागत. तर मॅच कडे आपण पुन्हा एकदा वळणार आहोत. 22 रोपण सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळाली. एक धाव आली. एका धाव्याच्या मदतीने आता संघाची धावसंख्या 26 वरती 6 फलंदाज आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहे आणि प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्यासोबत जॉईन होतील योगेश सावळे सर. 2 चेंडू राहिलेत. यावेळेस मोठा फटका खेळलाय आणि 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 चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. लॉंग ऑफच्या डोक्यावरून एक कडक प्रहार षटकार. थँक्यू. तेजस भिंताडे, तेजस दादा भिंताडे विनंती करतो आपण संपर्क साधायचा. आपलं स्वागत आहे. हाही चेंडू बॉल यावेळेस लेक्सीच्या थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न जरुरी देखील आहे आणि वाईट बॉल आहे. अतिरिक्त धावे ते जरूर असेल आणि या अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या देखील आपण पाहतोय 33 वरती धावफलक आहे. 33 रन लॉस ऑफ 6 विकेट. क्रॉस बॅट इथे खेळायचा होता मैदानामध्ये. आपण पाहतोय कैलास साठे. तर बघायचंय पहिल्या सगळेच यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. बॅटिंग करू आम्ही पहिले.
बऱ्याच दिवसानंतर पुन्हा मुळशी तालुक्यातील खरं तर मुळशी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत स्पर्धा रंगते. नवकोर क्रीडांगण आहे. या मैदानावरती आल्यानंतर कशा आहेत भावना मैदान पाहून आणि कासरसईकरांचं आयोजन आपण सातत्यानं पाहतो. तर या सीझन मध्ये कासरसई करंडकाबद्दल कशा आहेत भावना, क्रीडांगणाबद्दल काय सांगाल? सर्वप्रथम मी इथे आयोजकांबद्दल बोलतो. तर नवीनच ग्राउंड नाव वाचलं जरा, लॉर्ड्स ऑफ मुळशी. तर आम्हाला पहिल्यांदा वाटले ते जुनंच ग्राउंड आहे म्हणून, पण ग्राउंडचं नाव तसंच ज्या पद्धतीने दिलं आहे ते तसंच ग्राउंड आहे, लॉर्ड्स ऑफ ग्राउंड. तर खरंच ग्राउंड छान आहे. आणि कासार साईचं नियोजन कधी याच्या आधी पण मला वाटतं 6-7 वर्ष असेल नियोजन. त्यांच्या नियोजनाबद्दल काय कमी नसते कधी, आणि आम्हाला खेळण्याला संधी दिली तर त्यावेळी धन्यवाद. प्रश्न विचारेल अजून एक, कारण बऱ्याच दिवसानंतर स्पर्धा मुळशी तालुक्यामध्ये आलेली आहे. या अगोदर नक्कीच बराचसा गॅप आहे, परंतु या स्पर्धेसाठी कशा पद्धतीने तयारी टीम नानी खेळाडूंनी केलेली आहे? आमची काही तयारी नाही आणि कधीच तयारी करत नाही. आमची पोरं आल्यात तिकडनं. मागच्या आम्ही शेवटची टूर्नामेंट मला वाटतं पिरंगुटीच खेळलो असेल, बरोबर ना, रायझिंग पिरंगुट. आणि त्यानंतर आत्ता ग्राउंडवरती आले सगळे. धन्यवाद, खूप साऱ्या शुभेच्छा. दुसऱ्या बाजूला सौरभ आहेत, रायझिंग स्टार टीमचे संघनायक. सौरभ, पहिलाच सामना आहे, तोच प्रश्न तुमच्यासाठी असेल. हे नवकोर क्रीडांगण, कासरसईकरांची स्पर्धा, अक्षयभाऊ शितोळे असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, मुळशी सम्राट कासरसई यांचं आयोजन नियोजन पाहता कशा आहेत भावना या स्पर्धेबद्दल, क्रीडांगणाबद्दल? प्रथमतः तर आयोजकांचे आभार मानतो की आम्हाला खेळण्याची संधी दिली. आणि ग्राउंड बद्दल बोलायचं तर ग्राउंड खूप भारी आहे. मागचं ग्राउंड पण भारी होतं आणि हे ग्राउंड भारी. टीम बद्दल काय सांगाल? कशा पद्धतीने टीम प्रॅक्टिस करते या हंगामामध्ये? चांगला खेळ आपल्या टीम कडून राहिलेला आहे, तर टीम बद्दल काय सांगाल? टीम रोज प्रॅक्टिस करते. पोरं 4 वाजता येतात, आम्ही कॉलेजवरती खेळतो, येतात पोरं. तर अच्छा, यानंतर ना पुन्हा एकदा ओटू कॉमेंट्री बॉक्स, सुमित सोनवणे सर. थँक्यू. तर सामना मैदानाच्या मध्ये आपण इथे बघणार आहोत. चालू असणारी मॅच एका बाजूने सामना मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय. आणि यावेळेस जर आपण पाहिलं या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहिलं गेलं तर पिरंगुट क्रिकेट क्लब पिरंगुट हा संघ देखील अशाकडे उपस्थित राहिलेला आहे. मी सर्वांचं कासारसाई करंडक मध्ये मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई समस्त ग्रामस्थ कासारसाईकरांच्या वतीने आपलं सेट नाही तो घरूनच सेट होऊन आलाय. आणि सूरजच्या बॅट मधून डीप मिड विकेट मध्ये सीमारेषेच्या बाहेर षटकार. आणि पहिलवानी पावरच दाखवली सूरज बुंडेने आज. पुन्हा एकदा बॅटचा फेस ओपन केलाय, लंगोपदे प्रोटेक्शन लावलंय, मोठे फटके. इथे मात्र सोपा कॅच होता ओंजळीतून. अक्षरशः मी म्हणेल चेंडूने शेवटच्या क्षणी माती खायचं काम केलंय, डोक्याला हात लावलाय. आणि मला वाटतं खेळाडू देखील म्हणत असेल बापरे बाप, हा डोक्याला ताप. कारण कॅच सोडलाय आणि कॅच सोडल्यानंतर त्याचे परिणाम देखील मात्र भोगावेच लागतात. तुम्ही कमी धावसंख्येमध्ये फाईट करताना तुम्ही अशा प्रकारच्या चुका करून त्यासाठी चालणार नाहीये. तर मैदानामध्ये पुढे आता वनवळूयात. धावफलकाकडे मी तुम्हाला घेऊन जाईल. 14 वरती धावफलक, 1 विकेट डाऊन होताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 20 ची गरज. दोन्ही संघाने आपण पाहिलं तर यानंतरच्या दोन्ही टीम्स आपण रेडी राहा. इनिंग ब्रेक मध्ये आपण लगेचच जशी मॅच संपेल तुम्ही देखील मैदानाचा लगेच ताबा घ्या. यानंतरची देखील 2 तगडे संघ जे मुळशी तालुक्यातले संघ आहेत. एकंदरीत आपण पाहिलं गेलं तर स्वयंभू श्री रामेश्वर क्रिकेट क्लब भुकुम आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहणार आहोत रायझिंग स्टार पिरंगुट. गोलंदाज तयार, क्रॉस द बॅट. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आणि झेल इथे होणार का?
तर यस मैदानाच्या आतमध्ये रोशन उर्फ बाळा चेंडूच्या खाली आलाय आणि विकेट सोडणारे पतन. थँक्यू डीजे. मला वाटतं बघा फिल्डिंग टीम वाळीण डोंगरगाव तुमच्या अंगातील काही खेळाडूंचं किट नाहीये आणि त्यामुळे मला वाटतं 2 खेळाडूंकडे ते किट नाहीये. त्यामुळे एक फक्त आपण सूचना केलेली आहे. आपण सगळे नियमांमध्ये खेळतोय त्यामुळे तुम्हाला दोन्ही खेळाडूंमध्ये 1-1 धावेची पॅनल्टी आपण देणार आहे. आताच्या 2 धाव्यांची पॅनल्टी. हलक्यातनं पुढे खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेस स्टेअर केल्या बॉलला बघायचं मैदानामध्ये अगदी पायाच्या सैन्य चेंडू ते थांबवलं जाईल. 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जात आहेत. एका बाजूने अजिंक्य वाघमारे आहे. कॅल्क्युलेट क्रिकेट खेळण्यासाठी अजिंक्यला ओळखलं जातं आणि अजिंक्यने मात्र अनेक वेळ आपण हे कारनामे करताना त्याला बघितलेत. आज तुषार कडून देखील पाहिजे तेवढा मोठा खेळ तुषारला मात्र करता आलेला नाहीये. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहिले गेले तर यावेळेस समोर टाकलाय, उडवलाय आणि पाठवलाय सरळ स्टँड अँड डिलिव्हर सिक्सर. थँक्यू डीजे. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय ज्यांचं नुकतं शुभागमन झालंय आणि मला वाटतं या भूमीमध्ये यावं आणि त्या व्यक्तीची आठवण नाही यावी असे कधी झालंच नाही. तर सगळ्यांची मनं जिंकणारे कासारसाई गावचे माजी उपसरपंच आणि त्याचबरोबर शिवसेनेचे नेते आदरणीय माऊली आबा किमसे आबाचं देखील आगमन झाले. आबा आपलं देखील स्वागत. त्याचबरोबरीने सागरदादा शितोळे देखील उपस्थित होत आहेत त्यांचंही स्वागत. सामन्याकडे आपण पुढे वळणार आहे. धावफलकाकडे धावा ज्या आहेत त्या 24. वसुंधरा हॉस्पिटलच्या आपण पाहतोय सगळी टीम या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांचं कासारसाई करंडक मध्ये मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाईच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत. यावेळेस मोठा फटका खेळला. इनसाइड आउटचा फटका होता आणि बघायचंय डीप कव्हर मध्ये चेंडू चाललाय. 1 बाउन्स चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. त्याचबरोबर आमचे हिरामनदादा बिंताडे असतील त्याचबरोबर आमचे बाबू उडके सगळ्या मित्रपरिवार उपस्थित आहे. सर्वांचं देखील स्वागत. मैदानामध्ये बघायचं पुन्हा एकदा मैदानामध्ये इथे एकेरी दुहेरी धावा इथे घेतल्या जात आहे. संघाची धावसंख्या आता मात्र पुढे जाईल. स्कोरबोर्ड वरती 28. 1 धाव घेण्याचा इथे प्रयत्न केला. एका धावेने देखील आता स्कोरबोर्ड पुढे जाईल. 29 वरती धावफलक. या ठिकाणी वसुंधरा हॉस्पिटल चे सर्व आमची टीम या ठिकाणी उपस्थित आहे. राजू मुंडे सर आणि त्यांची सगळी टीम आपलं देखील कासारसाई करंडक मध्ये सहर्ष स्वागत. आणि 5 दिवस आपल्यासाठी आपण पाहिलं तर सगळ्या खेळाडूंची काळजी म्हणून मात्र फर्स्ट एड प्रथम उपचार म्हणून मात्र ही सगळी टीम आपल्याला सहकार्य करणार आहे. त्यांचं पुन्हा एकदा मी मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाईच्या आपलं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आपलं स्वागत करतो. तर मॅच कडे आपण जाऊयात आणि आता गोलंदाजीसाठी गोलंदाज इथे मात्र तयार आहेत. रोहित समोर मात्र अजिंक्य. जिंकण्यासाठी आपण पाहतोय मैदानामध्ये अजूनही 5 धावांची गरज. 18 चेंडू 5. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. यावेळेस क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता. बॅटला ब्रश करत चेंडू मात्र विकेट किपर कडे जाऊन विसावलाय. विकेट होतीये. फलंदाज अजिंक्य बाद.
आता नवीन बॅटर आपण पाहतोय दाखले ते होतील अतुल दगडे. गोलंदाजी मध्ये ती चमक बघायला मिळाली आणि आता मात्र बॅटिंग साठी आलेत. जिंकण्यासाठी अजूनही 5 ची गरज आहे. तर गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय रोहित लाखवडे. वरती विकेट कट करायचा प्रयत्न इथे होता. यावेळेस मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होऊ दिलेला नाहीये. लॉर्ड्स ऑफ मुळशीचे हे मैदान एक सुसज्ज क्रीडांगण आणि त्याचबरोबरीने आपण पाहिलं तर हिरवाईने नटलेलं हे मैदान आज आपण पाहिलं तर डे नाईट फॉर्मॅट मध्ये आपण या स्पर्धेमध्ये खेळणार आहोत. कासारसाई करंडक आणि मला वाटतं सागर आंग्रे यांची तुम्ही बाईट ऐकली असेल त्यांनी याचा उल्लेख जरूर केला. कासारसाई ग्रामस्थ आणि कासारसाई गावचे जेव्हा खेळाडू मात्र आयोजन एखादं घेऊन येतात ते आयोजन आपण पाहिलं तर एक बहारदार रित्याचं मात्र आयोजन असतं. आणि या वर्षीचा फॉर्मॅट आपण पाहिलं तर उन्हाची दाहकता ओळखता त्यांनी मात्र निर्णय घेतला आणि काही निर्णय घेतल्यानंतर काही दिवसातच मात्र मग अक्षय शितोळे असतील या मैदानाचे ओनर त्यांनी मात्र निर्णय घेतल्यानंतर लगेचच फ्लड लाईट्स त्यांनी उभे केल्यात. त्यांचंही कौतुक मी करेल. पुन्हा एकदा कट करायचा प्रयत्न होता. आता मात्र इथे बघायचं आहे फलंदाजाला थोडस रोखून ठेवलंय स्वर्गीय किरण भाऊ साठे स्पोर्ट फाउंडेशन वालिंड डोंगरगाव. अक्षय शितोळे गणेश दादा किरवे आणि त्याचबरोबरीने दीपक दादा गायकवाड यांच्या मालकीचं असणारं हे मैदान थोडासा डीप होणारा चेंडू होता. ऑन साइडला टर्न केला. एक धाव इथे मैदानामध्ये जरूर घेतली जाईल. एकेरी दुहेरी धावा आणि संघाची धावसंख्या देखील आपण मैदानाच्या मध्ये पाहतोय. सामन्याकडे पण मैदानामध्ये पुन्हा समोर मात्र सूरज. धीम्या गतीचा बॉल होता. यावेळेस रीड केलाय आणि सामना संपवलाय. MSD स्टाईल सिक्सर. विजय संघ मात्र पावधन स्पोर्ट क्लब. अभिनंदन टीम. जुने बॉल विनंती असणारे आपण जमा करायचे आहेत आणि त्याचबरोबर वाळिंग डोंगरगाव टीम मॅच संपली आहे. जरूर मॅच संपली असेल परंतु आपण सगळेजण एका लाईनीत एका ओळीमध्ये मैदानाच्या बाहेर जाणारच आहोत. त्याचबरोबर यानंतरची होणारी मॅच स्वयंभू रामेश्वर क्रिकेट भूकुम आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण बघणार आहोत. रायझिंग स्टार पिरंगुट या दोन संघांमध्ये होणारी मॅच प्लेअर ऑफ द मॅच आपण किताबाकडे देखील जाऊयात. तर आपण चला फिल्डिंग ते देखील मैदानामध्ये लगेच लावून घ्यायचे. प्लेअर ऑफ द मॅच किताब देण्यासाठी मी कासारसाई गावचे माझे उपसरपंच आमचे मार्गदर्शक आदरणीय माऊली आबा केमसे त्याचबरोबर हिरमनदादा भिंताडे बाबू बोडके सागरदादा शितोळे या सर्व अतिथी मान्यवरांना विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते आपण प्लेअर ऑफ द मॅच हा किताब देखील देणार आहे.